नमस्कार महाराज मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न कायम पडत असेल की सावलीमध्ये झाडांची वाढ का बरं होत नाही. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, हे जेवढी सावलीची झाडं आहेत ही वाढलेली नाहीत आणि त्याच्या मागची झाडं जी आहेत ती खूप वाढलेली आहेत. त्याचा मागचं मेन कारण तुम्हाला मी इथे सांगणार आहे. त्याच्या पहिले चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या महाराज. तुम्हाला एक उदाहरणासह सांगतो, समजून घ्या. 2 तपेले घ्या, त्याच्यामध्ये समान एका याच्यात दूध टाका, चहा टाका, चहापत्ती टाका, साखर टाका, दुसरा ती टाका आणि एका गॅसवर दोघं ठेवा आणि एकाचा गॅस बारीक करा, एकाचा गॅस जो आहे तो फास्ट करा. ज्याचा गॅस तुम्ही फास्ट केलेला असेल ना मित्रांनो, त्याची चहा लवकर बनेल आणि ज्याचा गॅस तुम्ही बारीक केलेला असेल ना मित्रांनो, त्याची चहा बनायला टाइम लागेल. तर इथे काय होतं मित्रांनो, एक घटक असतो प्रोटोक्लोरोफिलाइड नावाचा. तो प्रोटोक्लोरोफिलाइडला जो आहे क्लोरोफिलमध्ये त्याचं रूपांतर होत असतं आणि क्लोरोफिलचं मेन काम काय असतं, अन्न तयार करणं आणि अन्न तयार केलं की झाडाची ग्रोथ होते. एकदम सीधा फॉर्म्युला आहे. पण प्रोटोक्लोरोफिलाइडला लागतं महाराज सूर्यप्रकाश आणि इथे सगळा गेम फसतो. इथे काय होतं महाराज, सावलीमध्ये काय होतं, 12 घंट्यापैकी त्याला फक्त 1-2 घंट्याचा प्रकाश भेटतो जो एक साईडने येतो. त्याच्यामुळे काय होतं, ह्या प्रोटोक्लोरोफिलाइडचं क्लोरोफिलमध्ये रूपांतर व्हायला जी स्लो गॅसची प्रोसेस आहे ना, तीच प्रोसेस होते. त्याच्यामुळे याचं अन्न तयार कमी होतं, इतरांचं अन्न जास्त तयार होतं, त्याची ग्रोथ जास्त होऊन जाते आणि याची ग्रोथ कमी होऊन जाते. त्याच्यामुळे हे झाडं तुम्हाला हिरवी तर दिसतात पण वाढ होत नाही. त्या याच्यामुळे तो मेन कारण आहे. परत एकदा सांगतो, अशी माहिती तुम्हाला कोणी देणार नाही. माहिती आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा मला. जय हिंद, जय महाराज.